सोल्युशन जे व्हायचं जे काय व्हायचं ते आम्ही सगळे बघू। आपल्याकडून मला सांगा वॉर्ड ऑफिस कडून आता पुढचा पावसाळा जो अजून पुढचे 2-3 महिने काय आपण नक्की काळजी घेणार आहोत की ते परत पुढे येणार नाही? आपण सर्व इथं मदत केंद्र ठेवलेलं आहे आणि सर्व ग्रुप तयार केला आहे सोसायटीचा, पोलीस डिपार्टमेंट, इरिगेशनचे अधिकारी आणि वॉर्ड ऑफिस मी तर तिकडून जो काय मेसेज येतो ते डायरेक्टली आता सोसायटी मेंबरला डायरेक्टली मिळेल। रात्री जरी सोडलं त्यांनी तो मेसेज आमच्याकडून येतो। नाही पण काहीतरी आपल्याला एक वेगळा मार्ग काढायला लागेल ना। वरतून जे पाणी इथे येतं ते सगळे सांगताय आपल्याला इकडे कुठेतरी बघा। एक काम करा, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती। जयंत पाटील साहेबांचं खातं होतं, माझं खातं होतं, पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूररेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी। या कोणी बदलल्या, कधी बदलल्या ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये। दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीचे कारणं दाखवून केल्या होत्या, चुकीचा सगळा निकष लावून केल्या होत्या, तर त्याला मी स्थगिती दिली होती। आमचं सरकार पाडल्यानंतर हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमानी त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये। माझा मूळ प्रश्न आणि मी 1.5 वर्ष आपल्याला आठवत असेल नुसतं आज नाही आलोय, मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं, नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं, आपण सोबतच होतात तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं। मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे। मुख्य गोष्ट हीच आहे, आत्ता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्याने निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विरोध म्हणजे विकासाचा विरोध। ते नाहीये, आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला चांगली नदी हवी आहे, पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करताय, साबरमती ही वेगळी नदी आहे, आमच्या नद्या वेगळ्या आहेत, तर ते वेगळे